श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आमच्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे, जिथे आम्ही तुम्हाला रहस्यमय आणि अनोखी माहिती देतो. आज आपण अशा एका साथीदाराबद्दल बोलू, जो आपल्या आयुष्यात अनेक संकेत शांतपणे देतो. तो दुसरा तिसरा कोणी नसून माणसाचा सर्वात विश्वासू मित्र कुत्रा आहे. आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये असे म्हटले आहे की आपल्या आयुष्यात जे काही घडणार आहे ते कुत्र्याला आधीच कळते, मग ते मोठे संकट असो किंवा आनंदाचा वर्षाव असो. कुत्रा आपल्याला इशारे देण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतो, पण प्रश्न असा आहे की आपण ते संकेत समजतो का? हीच गोष्ट आपल्याला विचार करायला भाग पाडते. कुत्र्याचे रडणे अशुभ असते असे तुम्ही ऐकले आहे का? बरेच लोक ते मृत्यूचे किंवा एखाद्या अप्रिय घटनेचे लक्षण मानतात. पण मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का की कुत्र्याचे रडणे देखील शुभ असू शकते? होय, कधीकधी ते चांगल्या काळाच्या आगमनाचे संकेत देखील देते. आता विचार करा, जर तुमच्या घरात कुत्रा रडत असेल तर तुम्ही काय कराल? कदाचित तुम्ही ते पळवून लावाल किंवा दुर्लक्ष कराल, पण ते का रडत आहे हे जाणून घेण्याचा तुम्ही कधी प्रयत्न केला आहे का? माणूस अश्रूंद्वारे आपले दुःख व्यक्त करतो, परंतु कुत्रा आपल्या हावभाव आणि आवाजांद्वारे आपल्याला सावध करण्याचा प्रयत्न करतो. प्रत्येक वेळी कुत्रा रडणे अशुभ नसते. कधीकधी ते मोठ्या आणि शुभ बदलाचे लक्षण देखील असू शकते. हे आपल्याला आगामी घटनांची आगाऊ कल्पना देते, जेणेकरून आपण सतर्क राहू शकू. आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला अशाच 10 रहस्यमय चिन्हे सांगणार आहोत, ज्या तुमच्या आयुष्यात खूप महत्त्वाच्या ठरू शकतात. त्यांना समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे, कारण प्रत्येक चिन्ह स्वतःमध्ये विशेष असते. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, ते नक्की पहा. आणि जर तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच करा, कारण इथे तुम्हाला अशी अमूल्य माहिती मिळेल जी तुमच्या आयुष्याला एक नवीन दिशा देऊ शकते. तर मित्रांनो, चला या मनोरंजक आणि रहस्यमय प्रवासाला सुरुवात करूया. मित्रांनो, करोडपती होण्याचे स्वप्न प्रत्येकाच्या डोळ्यात असते. या पृथ्वीवर क्वचितच असा कोणी असेल जो संपत्ती आणि समृद्धीने परिपूर्ण होऊ इच्छित नाही. तुम्ही जेव्हाही कोणाला विचाराल तेव्हा तो म्हणेन की त्याला श्रीमंत व्हायचं आहे. पण तुम्हाला माहीत आहे का की कुत्र्याचेही एक लक्षण आहे जे तुम्हाला अफाट संपत्तीचे मालक बनवू शकते? हो मित्रांनो, जर तुमच्या घरी कुत्रा येऊन पाणी पितो तर समजून घ्या की तुमच्या आयुष्यात एक मोठे आर्थिक यश येणार आहे. आता तुमच्या मनात हा प्रश्न नक्कीच येत असेल की कुत्र्याने पाणी पिणे आणि मी करोडपती होणे यात काय फरक आहे? तर मित्रांनो, मी आधी म्हटल्याप्रमाणे कुत्रा हा असा प्राणी आहे जो आपल्या आयुष्यात घडणाऱ्या घटना आधीच ओळखतो. पण तुमच्या घरात लक्ष्मीचे आगमन होणार असेल तर कुत्र्याला ते सर्वात आधी जाणवते. अशा परिस्थितीत तो त्याच्या वागण्याद्वारे आपल्याला संकेत देऊ लागतो की तुमच्या आयुष्यात संपत्ती आणि समृद्धी येणार आहे. पण मित्रांनो, लक्षात ठेवा, करोडपती होण्याच्या मार्गातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचे कर्म. तुम्ही जे काही काम करत आहात ते पूर्ण निष्ठेने आणि मेहनतीने करत राहा. आणि जर याबद्दल कुत्रा तुमच्या घरी येऊन पाणी पिला तर ते शुभ लक्षण असू शकते. तुम्हाला त्याचा परिणाम स्वतः दिसेल. हळूहळू तुमचे कर्म कमी होऊ लागेल आणि तुमच्या घरात धनाचा पाऊस पडेल. म्हणूनच मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सल्ला देते की तुमच्या घराबाहेर एका भांड्यात किंवा टबमध्ये पाणी ठेवा. विशेषतः उन्हाळ्याच्या दिवसात जेव्हा प्राणी आणि पक्षी तहानेमुळे इकडे तिकडे भटकत असतात, तेव्हा त्यांची तहान भागवणे हा एक मोठा पुण्य मानला जातो. आणि कोणाला माहीत आहे का की ही छोटीशी दया तुमच्या जीवनात आनंद आणि समृद्धीचा एक नवीन मार्ग उघडू शकते. तर मित्रांनो, हे स्वीकारा आणि तुमचे जीवन कसे बदलते ते पहा. जर तुम्ही तुमच्या घरासमोर पाण्याचा भांडे ठेवला तर अशा परिस्थितीत तुम्ही खूप पुण्यपूर्ण कृत्य करत आहात. असे केल्याने देवी लक्ष्मीचे अपार आशीर्वाद तुमच्यावर येतील. म्हणून तुम्ही घराबाहेर एका भांड्यात पाणी ठेवावे, जेणेकरून मुके प्राणी देखील पाणी पिऊ शकतील. तर हे मित्र होते घराजवळ कुत्रा येऊन पाणी पिणे हे संपत्तीची प्राप्ती दर्शवते. आता आपण दुसऱ्या संकटाबद्दल बोलूया. मित्रांनो, तुमच्या घराजवळ एक कुत्रा येऊन दररोज अन्न खात आहे, हे देखील एक चांगले लक्षण आहे. यामागील कारण मी तुम्हाला सांगू इच्छिते. मी तुम्हाला सांगते की जगातील सर्व लोक 2 वेळेच्या जेवणासाठी कठोर परिश्रम करतात. अशा परिस्थितीत मित्रांनो,
असे बरेच लोक आहेत जे दिवसातून 2 वेळेच्या जेवणाचीही व्यवस्था करू शकत नाही. मित्रांनो, अशा परिस्थितीत जर कुत्रा तुमच्या घराजवळ येऊन अन्न खात असेल तर समजून घ्या की तुमच्या घरात कधीही अन्नधान्याची कमतरता भासणार नाही. मित्रांनो, घराजवळ कुत्रा येऊन अन्न खातो हे थेट घरात अन्नपूर्णाचे आगमन दर्शवते आणि तुम्हा सर्वांना माहीत आहे की ज्या घरात अन्नपूर्णा आई राहते त्या घरात कधीही गरिबी नसते. ते घर खूप समृद्ध आहे. अशा परिस्थितीत मित्रांनो, जर कुत्रा तुमच्या घराजवळ येऊन अन्न खात असेल तर तुमचे जीवन धन्य होईल. मित्रांनो, घराजवळ येऊन कुत्रा अन्न खाणे हे खूप शुभ संकेत देते. पुढचे चिन्ह म्हणजे प्रवासादरम्यान कुत्र्याची शेपटी हलवणे. मित्रांनो, मी तुम्हाला सांगते की जर तुम्ही कुठेतरी प्रवासाला जात असाल किंवा कोणत्याही कामासाठी बाहेर जात असाल आणि अचानक तुम्हाला दिसले की कुत्रा तुम्हाला पाहून जोरात शेपूट हलवत आहे, तर ते तुमच्यासाठी खूप शुभ संकेत असेल. आता हे शुभ चिन्ह असे असेल, जर तुम्ही काही कामासाठी जात असाल, फिरायला जात असाल किंवा ऑफिस मीटिंगसाठी कुठेतरी जात असाल, तर कुत्रा शेपूट हलवून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो की तुम्ही जे काही काम करत आहात त्यात तुम्हाला नक्कीच यश मिळेल. अशा परिस्थितीत मित्रांनो, तुम्ही जे काही काम करणार आहात ते पूर्ण आत्मविश्वासाने करायला हवे आणि तुम्ही असा विचार करायला हवा की देव तुमच्यासोबत आहे आणि त्या कामात तुम्हाला कोणीही हरवू शकत नाही. मित्रांनो, पुढचे लक्षण म्हणजे कुत्र्याला खास सुटणे. जर तुम्हाला कुत्र्याला खास सुटताना दिसते तर ते एक शुभ शकुन आहे. ते साध्यता दर्शवते. मित्रांनो, जर तुम्हाला कुत्रा खासताना दिसला तर समजून घ्या की तुमच्यावरील सर्व कर्ज हळूहळू संपेल आणि तुमच्या भविष्यात अमाप संपत्तीचा वर्षाव होईल आणि तुम्हाला करोडपती होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. मित्रांनो, जेव्हा काही लोक कुत्र्याला खास सुटताना पाहतात तेव्हा ते त्याला हाकलून लावतात, पण तसे नाही. कुत्र्याला खास येणे हे संपत्तीची प्राप्ती दर्शवते. मित्रांनो, पुढचे लक्षण म्हणजे कुत्रा चाटणे. मित्रांनो, बरेचदा लोक घरी कुत्रे पाळतात. घरी कुत्रा पाळणे अशुभ मानले जाते असे अनेक लोक मानतात, परंतु त्याउलट घरी कुत्रा पाळणे शुभ मानले जाते असेही अनेक लोक मानतात. मित्रांनो, मी तुम्हाला घरी कुत्रा पाळणे शुभ आहे की अशुभ हे सांगणार नाही, किंवा तुम्ही स्वतः विचार करा की घरी कुत्रा पाळणे शुभ आहे की अशुभ. घरात कुत्रा पाळणे शुभ मानले जाते की अशुभ, पण मित्रांनो, मी तुम्हाला सांगते की कुत्रा तुम्हाला चाटत आहे हे संपत्ती मिळवण्याचे संकेत देते. आणि बरेच लोक कुत्र्याच्या चाटण्याला घाण मानतील, पण तसे अजिबात नाही. जर कुत्रा तुमच्याजवळ येत असेल आणि तुमच्याशी खेळण्याचा प्रयत्न करत असेल तर याचा अर्थ असा की तुमच्यावर खूप सकारात्मक ऊर्जा आहे आणि ज्याच्याजवळ सकारात्मक ऊर्जा असते तो त्याच्या आयुष्यात यशस्वी होतो. तर मित्रांनो, कुत्र्याचे चाटणे सकारात्मक ऊर्जेचे संकेत देते. आता आपण एका अशुभ चिन्हाबद्दल बोलूया जे तुमचे आयुष्य देखील उद्ध्वस्त करू शकते. मित्रांनो, हे काळजीपूर्वक ऐका. जर कुत्रा घरात हाडाचा किंवा मांसाचा तुकडा आणून टाकतो तर ते काय दर्शवते? तर मी तुम्हाला सांगते की कुत्रा घरात हाडाचा किंवा मांसाचा तुकडा आणतो तर ते सकारात्मक ऊर्जेचे संकेत देते. एखादा तुकडा आणून टाकणे हे खूप अशुभ लक्षण मानले जाते. अशा विश्वास आहे की कुत्रा हाडाचा किंवा मांसाचा तुकडा आणून घरात टाकतो, त्यामुळे घरात अनेक प्रकारचे आजार होतात. मित्रांनो, तुम्हाला दिसेल की जर कुत्रा हाडाचा किंवा मांसाचा तुकडा आणून तुमच्या घरात टाकला तर तुमच्या कुटुंबातील सर्वांचे आरोग्य बिघडू लागेल, तुमचे कर्ज वाढू लागेल आणि तुमच्यावर अशाच अनेक समस्या वाढू लागतील. म्हणून कुत्र्याने हाडाचा किंवा मांसाचा तुकडा आणून घरात टाकणे हे अशुभ लक्षण मानले जाते. मित्रांनो, पुढचे चिन्ह म्हणजे घराजवळ दररोज रडणारा कुत्रा. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितले होते की प्रत्येक परिस्थितीत कुत्र्याचे रडणे अशुभ मानले जात नाही. आता मी तुम्हाला सांगते की कुत्र्याचे रडणे अशुभ मानले जात नाही, परंतु जर तुम्ही त्याला अशा परिस्थितीत रडू दिले तर जर तुम्ही काहीही केले नाही तर त्या परिस्थितीतही कुत्र्याचे रडणे अशुभ मानले जाते. मित्रांनो, बऱ्याचदा कुत्र्याला रात्री उपाशी झोपावे लागते आणि भुकेमुळे तो मोठ्याने रडू लागतो. अशा परिस्थितीत जर तुम्ही कुत्र्याला खायला घातले तर ते तुमच्यासाठी खूप शुभ संकेत आहे. असेही मानले जाते की असे केल्याने तुमच्या भावी आयुष्यात अमाप संपत्तीचा वर्षाव होईल.
पण जर घराजवळ आल्यानंतर कुत्रा रडला आणि तुम्ही त्याला हाकलून लावले तर कुत्र्याचे रडणे अशुभ मानले जाते. असेही मानले जाते की जर कुत्रा भुकेमुळे रडत असेल आणि तुम्ही कुत्र्याला हाकलून लावले तर आई अन्नपूर्णा तुमच्यावर रागवते आणि तुमचे घर सोडून जाते. अशा परिस्थितीत तुमचे कर्ज वाढू शकते आणि तुम्हाला अंधत्व येऊ शकते. पुढचे लक्षण म्हणजे मित्रांनो, तुमच्या घराजवळ आल्यानंतर कुत्रा मरतो. तुम्ही अनेकदा पाहिले असेल की कुत्रा तुमच्या घराजवळ येऊन मरतो आणि बऱ्याचदा तुम्ही असेही पाहिले असेल की मेल्यानंतर तो खूप तीव्र वास येऊ लागतो. पण मित्रांनो, मी तुम्हाला सांगते की कुत्रा घराजवळ येऊन मरणे हे खूप अशुभ लक्षण आहे. असे मानले जाते की जर कुत्रा घराजवळ आला आणि मेला तर तुमच्या घरात खूप नकारात्मक ऊर्जा असते, ज्यामुळे तुमच्या घरात खूप अशांतता असते. अशा परिस्थितीत मित्रांनो, जर तुमच्या घरात कुत्रा येऊन मेला तर तुम्ही काळजी घेतली पाहिजे. मित्रांनो, जर तुमच्या घराजवळ कुत्रा आला आणि मेला तर तुम्ही कुत्र्याला विधीनुसार पुरले पाहिजे आणि कमीत कमी 2 ब्राह्मणांना जेवण दिले पाहिजे. असे केल्याने तुमच्यावरील सर्व नकारात्मकता निघून जाईल आणि तुम्ही कोणत्याही प्रकारचे पाप करणार नाही. मित्रांनो, पुढचे चिन्ह 2 कुत्रे एकमेकांशी भांडताना पाहणे. मित्रांनो, कुत्र्यांना एकमेकांशी भांडताना पाहणे हे खूप शुभ लक्षण मानले जात नाही. जर कुत्रे तुमच्या घराजवळ येऊन भांडले तर तुम्ही समजून घ्यावे की तुमच्या कुटुंबात भांडण होऊ शकते. तुमची प्रतिष्ठा देखील कलंकित होऊ शकते. अशा परिस्थितीत जर कुत्रे तुमच्या घराजवळ येऊन भांडले तर तुम्ही सावध राहिले पाहिजे. कोणाच्याही बाबतीत हस्तक्षेप करू नये, जसे की तुम्ही कोणत्याही निरुपयोगी वादात पडू नये. निरुपयोगी गोष्टी बोलणे टाळावे. एकंदरीत तुम्ही तुमचे हितसंबंध कमीत कमी ठेवावेत, जास्त बोलू नये. जर तुम्ही हे संकट पाहूनही डोळे झाक केली तर तुम्हाला दिसेल की तुमची प्रतिष्ठा कलंकित होईल. मित्रांनो, पुढचे चिन्ह म्हणजे शनिवारी रात्री घरात येणारा काळा कुत्रा. मित्रांनो, तुम्ही लक्ष दिले असेल, कदाचित तुमच्याकडे नसेल, पण एक काळा कुत्रा शनिवारी रात्री कुत्रा तुमच्या घरी येतो आणि इतर कोणत्याही दिवशी तुमच्या घरी येत नाही. जर ते तुमच्या घरी फक्त शनिवारी रात्री आले तर ते एक वाईट लक्षण मानले जाते. असे मानले जाते की कोणीतरी तुमच्या घरावर काळी जादू केली आहे आणि तुमचे घर खूप नकारात्मक आहे. मित्रांनो, नकारात्मकतेमुळे तुम्हाला अनेक प्रकारचे नुकसान सहन करावे लागू शकते. कुटुंबातील सर्वांचे आरोग्य बिघडेल, आपापसात भांडणे होतील, घरात शांत वातावरण राहणार नाही आणि तुमच्यावर प्रचंड कर्जही वाढू शकते. मित्रांनो, हे टाळण्यासाठी एक खात्रीशीर मार्ग आहे. जर तुम्हाला कोणत्याही नकारात्मकतेने घेरलेले वाटत असेल तर तुम्ही शनिदेवाच्या मंदिरात जावे आणि तिथे मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. परंतु जर तुमच्याजवळ शनिदेवाचे मंदिर नसेल तर घाबरू नका. महादेवाच्या मंदिरात जा. तेथील शिवलिंगावर पाण्याचे भांडे अर्पण करा आणि खऱ्या मनाने महादेवाची प्रार्थना करा. माझ्यावर विश्वास ठेवा. हे करताच तुमच्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा नाहीशी होईल आणि तिथे सकारात्मक ऊर्जा वाहेल. तर मित्रांनो, आजच्या रोमांचक आणि रहस्यमय प्रवासात आपण शिकलो की कुत्रे केवळ आपले साथीदार नाहीत तर आपल्या जीवनाचे मार्गदर्शक देखील आहेत. ते आपल्याला येणाऱ्या शुभ आणि अशुभ घटनांचे संकेत आधीच देतात. आपण फक्त त्यांना समजून घेतले पाहिजे आणि त्याकडे लक्ष दिले पाहिजे. जर आपण ही चिन्हे ओळखली तर आपण आधी सतर्क आणि जागरूक राहू शकतो. कुत्रा आपल्याला हालचाली, आवाज व शरीराच्या भाषेद्वारे आपल्याला वेगवेगळे संकेत देतो. कुत्रा आपल्याला कोणते संकेत देतो? नंबर 1, शेंडी. वेगाने शेंडी हलवणे, आनंद आणि आपुलकी. शेंडीवर उंच व ताठ, आत्मविश्वास, अधिपत्य. शेंडी खाली घालणे, भीती, शरणागती. शेंडी पायात घालणे, असुरक्षितता, घाबरलेला आहे. नंबर 2, भुंकणे, जोरात व सतत भुंकणे, धोका असल्याची सूचना. हळू भुंकणे, लक्ष वेधण्याचा प्रयत्न. एकदमच भुंकणे व थांबणे, काहीतरी ऐकले किंवा पाहिले आहे. नंबर 3, गुरगुरणे, खतरा जाणवल्यास गुरगुरणे, सावधगिरीचा इशारा. खेळताना हलकं गुरगुरणे, मजा करत आहे पण तरीही निरीक्षण आवश्यक.
नंबर 4, डोळे आणि कान. डोळ्यात थेट बघणे, आत्मविश्वास किंवा आवाहन. कान पुढे असणे, उत्सुकता. कान मागे व डोळे खाली, घाबरलेला किंवा अपराधी वाटतो. नंबर 5, शरीराची भाषा. पाठीवर लोळणे, विश्वास, शरणागती, उडी मारणे, अंगावर यावे, प्रेम, खेळण्याची इच्छा. थरथरणे, थंडी, भीती किंवा तणाव. टीप: प्रत्येक कुत्र्याचा स्वभाव वेगळा असतो. त्याच्या रोजच्या वागणुकीवरूनच आपण हे संकेत नीट समजू शकतो. व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.